आपले पंजुर्ली देवता म्हणजे स्वामी पंजुर्ली म्हणजे आपले कुळदैवत कुळस्वामी कालभैरव आहेत, हे लक्षात घ्या. जसं कांतारमध्ये कसं पंजुर्ली देवताचं लगेच सांगितलं, लगेच संकट आले की तिथपर्यंत धावून येतो. एक अदृश्य शक्ती, दैवी शक्ती. अधर्माचा जर जास्त जर बोलबाला व्हायला लागला, अधर्म वाढायला लागला, तर एक दैवी शक्ती जन्म घेते. जसं बाळूमामा महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, ज्या त्या वेळेला कोण ना कोणतरी ते जन्म घेत असते. तसं आपलं कोण आहेत पंजुर्ली देवता, हे कुळदेवत आहे ती. आणि आपण काय झालंय, कुठली साधना करत नाही, कुठली मंत्र करत नाही, किंवा कुळाचार काय असतोय कुळदेवतेचा वगैरे काय नाही. कुळदेवत किंवा आपले कुळस्वामी असे आहेत की संकट किती पण येऊ देत तिथपर्यंत धावून येणार कुळस्वामीच आहे ती. फक्त आपण काय झालंय, कुळाचार किंवा त्यांचं नित्य नियमानं काय करत नसल्यामुळं आपल्याला अडचणींना म्हणजे सामोरले जायला लागतंय. आता तुम्ही म्हणताला कुळदेवतच करतो, मला उद्यापासून अडचण नाही आली पाहिजे, आज होऊ शकत नाही, आज बदाम खरा सगळं खाल्लं, व्यायाम केला, उद्या पलवान होत नाही. प्रत्येक गोष्टीला एक ठराविक टाइम